नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस-बी-आय क्लर्कचा अनाउन्समेंट झालेली आहे. बऱ्याचशा मुलांच्या मनामध्ये एक प्रश्न असा आहे, की सर पेपर कसा अटेम्प्ट करायचा? सो आज तुम्हाला मी एक लाईव्ह मॉक टेस्ट सॉल्व्ह करून दाखवणार आहे. सो बेसिकली लाईव्ह मॉक टेस्ट म्हटलं तर आपण त्या ठिकाणी नेहमी रँडम मॉक टेस्ट त्या ठिकाणी सॉल्व्ह करतो. तर आता सध्या आपण इथे रोल डाईस करता येते. जसं तुम्ही रोल डाईस केलात, तुम्हाला माहिती आहे रोल डाईस केल्यानंतर रँडम जे काही नंबर येईल त्याचा आपण क्वेश्चन त्या ठिकाणी अटेम्प्ट करणार आहोत. म्हणजेच एक मॉक टेस्ट लावणार आहोत. तर बघा सगळ्यात पहिल्यांदा मी जो मॉक टेस्ट लावणार आहे तो आहे एस-बी-आय क्लर्क प्रिलिम्सचा. सध्या 2025चे भरपूर सारे इथं मॉक टेस्ट अवेलेबल आहेत. 26चे पण अवेलेबल आहेत. एकदा आपण चेक करूयात 26मध्ये काही नवीन अपडेटेड कंटेंट आहे का? तर टोटल 26मध्ये तुम्ही पाहू शकता फक्त 4च आहेत. त्यातलं एक ऑलरेडी मॉक टेस्ट मी चेक केलं होतं कसं आहे त्या ठिकाणी पाहण्यासाठी अगोदर. तर मग आपल्याकडे फक्त 25चाच ऑप्शन आहे. तर टोटल आपल्याकडे 20 असे इथे मॉक टेस्ट आहेत. तर या 20 पैकी कोणतं मॉक टेस्ट लावलं पाहिजे यासाठी आपण काय करूयात, तर एक रोल त्या ठिकाणी डाईस रोल करता येते. तर हे 20 टोटल ह्या ठिकाणी मॉक टेस्ट आहेत. चला आपण स्टार्ट करूयात. जे काही तिसऱ्या नंबरला येणार आहे त्याचा आपण त्या ठिकाणी मॉक टेस्ट इथं लाईव्ह सॉल्व्ह करूयात. चलो पहिल्यांदा कोणतं येतंय? फर्स्ट त्या ठिकाणी 12 नंबर आहे. ठीक आहे. सेकंडला कोणतं येतंय? सेकंडला फर्स्ट आहे आणि थर्डला कोणतं आहे? थर्ड आहे 19. तर आता आपण मॉक टेस्ट लावणार आहोत 19 नंबरचा. तर इथं सध्या मी जो पेन टॅब आहे त्याला स्टार्ट करतो अटेम्प्ट करण्यासाठी. हे बघा 19 नंबरचा मॉक टेस्ट कुठं आहे? 19ला. ईझी आहे यार, थोडासा ईझी वाटतंय मला. ईझी अटेम्प्ट करायचं का मॉडरेट करायचं? ईझी तरी जे आलेलं आहे तेच करूयात का? माझी इच्छा पर्सनली अशी आहे, की सर एकतरी मॉडरेट लावूयात किंवा हे एक काम करता येतं आपण परत एकदा करायचं का? मला काय वाटतंय, की यार चला एकतरी हे आहे किंवा हे आहे. तर परत एकदा आपण डाईस त्या ठिकाणी रोल करूयात. चला काय येतं बघू. आता इथे 6 नंबरचा 3 वेळा करूयात. 2 झाले. दुसऱ्यांदा 17 नंबरचं आलं. आता कोणतं आलेलं आहे? आता आलेलं 9 नंबरचं. परत 9 आलं. इट्स ओके. आपण एकदा परत रोल करता येतंय. चला 16 नंबरचं आलं. सेकंडला कोणतं येतंय? सेकंड त्या ठिकाणी 14 नंबर आहे आणि तिसरा कोणतं येतंय बघू. तिसरा 7 नंबरचा आहे. तर 7 नंबरचा मॉक टेस्ट कोणता आहे? चला हां, मॉडरेट म्हणजे चांगल्या लेव्हलचा मॉक टेस्ट आहे. आपण 7 नंबरचं मॉक टेस्ट लावता येतं. बेसिकली मॉडरेट म्हणजे जरा चांगलं लेव्हलचं क्वेश्चन असेल, तुम्हाला पण त्या ठिकाणी पाहायला चांगलं वाटेल आणि मला पण सॉल्व्ह करायला जरा त्या ठिकाणी इंटरेस्ट येऊन जाईल. चला, पहिल्यांदा इंग्लिश आलंय, ह्याला आपण स्किप करता येतंय. नेक्स्ट आपलं कॉन्ट आहे. तर मला असं वाटतं, की आता रिझनिंग आलेलं आहे. स्टार्टिंग इथं म्हणत आहे, पहिला पझल त्या ठिकाणी आपण सॉल्व्ह करता येतं. मंडेपासून संडे ओन्ली वन पर्सन टेक अ वीक ऑफ बिटवीन जी अँड बी म्हणले ईदर ऑफ देम फर्स्ट पर्सन टू टेक अ वीक ऑफ. ह्याच्यामधला कुठला तरी एक पर्सन त्या ठिकाणी फर्स्टला असणार आहे. तर मला वाटतं मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे आणि नंतर तुमचं लास्टला संडे आहे. ठीक आहे. ह्याच्यामधला कुठला तरी एक पर्सन फर्स्ट वीक ऑफ घेत आहे. तर आपण इथे लिहिता येते. नेक्स्ट काय म्हणलंय? ॲज मेनी पर्सन टेक वीक ऑफ बिफोर बी ॲज आफ्टर सी. तर इथं तुमचं सी यायला पाहिजे. 2 लोक आहेत, तुम्ही सीला इथं पुट करा. नेक्स्ट बघा काय म्हणलं? एफ टेक वीक ऑफ 2 पर्सन आफ्टर डी म्हणलं. डीच्या 2 पर्सन त्या ठिकाणी आपलं एफ असायला पाहिजे. हू डज नॉट टेक वीक ऑफ ऑन नेक्स्ट डे ऑफ जी म्हणले. जीच्या नंतर तुमचा लगेचच त्या ठिकाणी नसायला पाहिजे. पुढे काय सांगितलं? ए टेक वीक ऑफ ऑन वन ऑफ द डेज बिफोर ई म्हणले. तर ईच्या वरती आपल्याला ठेवायचं आहे, बट नॉट ऑन अडजस्टंट डेज. ठीक आहे. अडजस्टंट नाहीये म्हणजे आसपास नाहीये. ओके. बघा इथं काय सांगितलंय? एफ आणि डी पुट करायचं मला. तर डी तर नंतर तर ऑप्शनमध्ये अवेलेबल नाहीये. इथं एफ ठेवता येतं. इथं ऑप्शन आहे. इथं एफचं ऑप्शन आहे का? येस. इथं एफ आणि नंतर इथं डी आहे. पुढे काय? एच्या वरती तर हे चुकलं. तर ई इथं ए वरती तर आपलं ऑप्शन बरोबर आलेलं आहे. चला काय सांगितलंय? फ्रायडेला कोण आहे? फ्रायडे त्या ठिकाणी सी आहे. नंतर बघा फॉल्स. ओके. मंडे जी, वेडनेसडे बी आहे का? येस. शुक्रवारी सी आहे का? हो, अगदी बरोबर आहे. संडेला ई आहे. थर्सडे त्या ठिकाणी ए नाही आहे. थर्सडेला डी आहे. तर हे चुकीचं आहे. अच्छा, मला सांगा इमिजिएटली आफ्टर बी. बीच्या जस्ट नंतर कोण आहे? इथं डी आहे. आपण डी ठेवता येते. मला सांगा ए आणि ई मध्ये किती लोक आहेत? ए आणि 1, 2, 3, 4. 4 लोक टोटल आहेत. तर मोर दॅन 3 आपलं ऑप्शनमध्ये आहे का? येस. चलो नेक्स्ट. पुढे काय? मला सांगा जी कोणत्या डेला वीक ऑफ घेतो? जी घेतो मंडेला. ठीक आहे. नेक्स्ट. चला एक तुमचं हे काय आहे? सेकंड नंतर बघू आपण ह्याला. पुढे काय सांगितलंय? ठीक आहे. सम रिच आर नॉट त्या ठिकाणी लाईफ म्हणलेलं आहे. थोडेसे हे काय नाही आहेत? लाईफ नाही आहेत. ओके. ऑल लाईफ इज त्या ठिकाणी लाईव्ह म्हणलेलं आहे. तर हे लाईफ आहे, हे लाईव्ह आहे. सम लाईफ इज अ पुअर. थोडेसे लाईफ काय त्या ठिकाणी पुअर आहे. ऑल रिच कॅन बी लाईव्ह. ऑल रिच कॅन बी लाईव्ह. हां, असू शकतं, काय अडचण नाही. सम लाईफ बिंग अ नॉट इज अ पॉसिबिलिटी. सम लाईफ बिंग अ सम लाईफ बिंग अ नॉट पोअर इज अ पॉसिबिलिटी. पुअर नॉट इज अ पॉसिबिलिटी. येस. बोथ तुमचं ऑप्शन अगदी व्हॅलिड आहे. इथं तुमचं बोथ यायला पाहिजे. कुठे गेलं, कुठे गेलं? येस. चलो नेक्स्ट. आता पुढे काय सांगितलं बघा. नेक्स्ट त्या ठिकाणी आहे ओनली अ फ्यू. 4 आर त्या ठिकाणी 5 आहे. ठीक आहे. हे 4 आहे, हे 5 आहे. पुढे ऑल 5 इज अ 2 त्या ठिकाणी म्हणलंय. नेक्स्ट आहे ऑल 2 इज अ त्या ठिकाणी म्हणलंय 1. ऑल 1 कॅन नॉट बी 5. ऑल 1 कॅन नॉट बी 5. ऑल 1 कॅन नॉट बी 5. असं काही नाही आहे, चुकीचं आहे. ऑल 4 कॅन बी 2. ऑल 4 जो आहे त्या ठिकाणी 2 असू शकतो का?
ऑल 4 2 मध्ये येऊ शकतो. तर कॅन बी आहे, सेकंड त्या ठिकाणी फॉलो होतं, तर ओन्ली 2. नेक्स्ट आता पुढे काय सांगितलंय? ओन्ली फ्यू व्हाईट आर फॉरेस्ट. ठीक आहे. पुढे काय? नो फॉरेस्ट इज अ वर्ल्ड. नेक्स्ट ऑल वर्ल्ड इज अ वाईल्ड म्हणलं. हे वर्ल्ड आहे, हे वाईल्ड आहे. ऑल व्हाईट कॅन बी वर्ल्ड. ऑल व्हाईट, ऑल वर्ल्ड व्हाईट. अच्छा, हे व्हाईट आहे का? ठीक आहे. ऑल व्हाईट कॅन बी वर्ल्ड. ऑल व्हाईटला वर्ल्डमध्ये आणता येतं का? आणता येत नाही, कारण की इथे प्रॉब्लेम आहे. सम वाईल्ड बिंग अ नॉट इज अ, सम वाईल्ड बिंग अ नॉट फॉरेस्ट इज अ पॉसिबिलिटी. बिंग अ फॉरेस्ट इज अ पॉसिबिलिटी. सम वाईल्ड बिंग अ नॉट. थोडे से वाईल्ड, सम वाईल्ड बिंग अ नॉट फॉरेस्ट ऑलरेडी आहे, तर कसं म्हणते, तर चुकीचं येणार आहे. तर नन इथं फॉलो यायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. चला परत पझल आहे इथे. काय म्हणते बघा, 8 लोक आहेत, सेंटरमध्ये फेस करतात. 4 ऑफ द सिटिंग कॉर्नर फेसिंग सेंटर, 4 ऑफ द सिटिंग मिडल ऑफ साईड फेसिंग आउटसाईड. ठीक आहे. स्क्वेअरमध्ये आहेत, काही लोक सेंटरला फेस करतात, कोणते जे कॉर्नरला आहेत आणि मिडलवाले बाहेर आहेत. 1 पर्सन सिट बिटवीन यू अँड वी हू सिट ॲट द कॉर्नर. ठीक आहे, हे कॉर्नरला आहे. टी सिट टू द राईट ऑफ यू म्हणलंय, तर इथं आपल्याला ठेवायचं आहे. नेक्स्ट डब्ल्यू सिट सेकंड टू द लेफ्ट ऑफ टी. टीच्या सेकंड लेफ्टला आपल्याला डब्ल्यू ठेवायचं आहे. जेवढे पर्सन टी आणि डब्ल्यूमध्ये आहेत तेवढे यू आणि एक्समध्ये असायला पाहिजे. यस सिट टू प्लेस अवे फ्रॉम एक्स म्हणलेला आहे. वाय निदर डिशन टू एक्स नॉट सिट डिशन टू व्ही. नाही, वाय जो आहे तो व्हीचा नेबर नाही आहे. ठीक आहे, ओके. चलो अरेंजमेंट स्टार्ट करता येतं. मला वाटतं 1 2 3 4, 1 2 3 आणि 4 आहे. 4 आणि 4 झाले का 8. यस. टीच्या लेफ्टला डब्ल्यू ठेवायचं आहे. डब्ल्यू सोबत आपलं यू मॅनेज व्हायला पाहिजे. व्ही तुमचं कॉर्नरला म्हणलेलं आहे. काय करता येतं का? अकॉर्डिंग टू मी, चला एक अल्टरनेट साईन त्या ठिकाणी आपण देऊयात. अल्टरनेट साईनमध्ये ह्याला सॉल्व करता येतं. टीच्या लेफ्टला डब्ल्यू आहे. ओके. यूच्या राईटला मला ठेवायचं आहे म्हणलं तर यूच्या राईटला टी आहे. सो यू इथं, तर राईटला टी. ओके. यूपासून व्हीपर्यंत एक ऑप्शन घेऊन यायचं आहे मला. एक्स आणि एस सुद्धा. चलो 2 ऑप्शन घेता येतं तिथलं इथं. यूपासून व्ही इथं, तर हे कॉर्नर झालं. यूपासून व्ही, तर इथं कॉर्नर झाला. ठीक आहे. ओके. वायचा नेबर कोण नाही आहे इथे? इथं व्ही नाही येणार. तर पुढे काय सांगितलं आहे? वाय तुमच्या एक्सच्या आणि एसच्या आसपास पण नाही आहे. आता पुढे काय? टी आणि डब्ल्यूमध्ये जेवढे लोक आहेत तेवढेच यू आणि एक्समध्ये असायला पाहिजे. तर तुमचा एक्स इथं यायला पाहिजे. आणि हा एक्सच्या आसपास मला वाय पण नाही ठेवायचं आहे. तर वाय इथं नाही, तर वाय इथं येणार. एक्सपासून मला एक सोडून एस पॉसिबल नाही आहे, तर चुकलं. आता बघा इथे टी आणि डब्ल्यूमध्ये किती पर्सन आहे तेवढेच यू आणि एक्समध्ये पाहिजे. तर तुमचा एक्स इथं यायला पाहिजे. आता व्हीच्या आसपास वाय नाही आहे, एक्सच्या आसपास नाही आहे, तर वाय इथं एक्सपासून एक सोडून तुमचा एक सोडून इथं गॅपमध्ये यायला पाहिजे ना. एक्स आणि एसमध्ये एक पर्सन म्हणलंय. ठीक आहे, इथं तर चुकतंय. इथं चुकत आहे मला असं वाटतं. तर इथं प्रॉब्लेम येत आहे. वाय व्हीचा नेबर नाही आहे, एक्सचा नेबर नाही आहे. इथं ऑप्शनमध्ये नाही आहे, इथं ऑप्शनमध्ये नाही आहे, तर अडचण यायला पाहिजे ना. एक्सपासून एस ठेवायचं आहे, व्हीचा पण नेबर नाही आहे. काय चुकतंय आपलं? पुन्हा एकदा आपण ट्राय करू. काय चुकलं का बघू आपण. काहीतरी मिस्टेक केलं असेल, पॅनिक नाही व्हायचं, पटकन आपण सॉल्व्ह करू परत एकदा. हे बघा, यूच्या राईटला टी ठेवायचं. एकदा चेक करा. 1 पर्सन सिट ॲट द कॉर्नर. टी सिट सेकंड टू थर्ड टू द राईट ऑफ यू म्हणलंय. ओके. डब्ल्यू सिट सेकंड टू द लेफ्ट ऑफ टी. ओके. जेवढे पर्सन टी आणि डब्ल्यूमध्ये तेवढेच त्या ठिकाणी यू आणि एक्समध्ये असायला पाहिजे. येस 2 प्लेसेस अवे फ्रॉम एक्स म्हणलंय. वाय निदर सिट डिस्टंट टू एक्स नॉर सिट इमिजिएट राईट ऑफ, अच्छा इमिजिएट राईट ऑफ व्ही म्हणलंय. अरे यार, एक सेकंड, आपण बरोबर केलं होतं, आपण लिहिताना चुकलो इथे. काय सांगितलं इथून? अच्छा, वाय नीदर सिटिझन टू एक्स नॉर सिटिझन राईट ऑफ व्ही. व्हीच्या राईटला नाही म्हणलंय. ओके, व्हीच्या राईटला नाही आहे, तर इथं वाय तुमचं येऊ शकतं. इथं नाही आहे, तर एक्सपासून मला इथं ठेवायचं आहे कोणाला? यसला. तर तुमचं यस जो आहे, यस तुमचा इथं येऊ शकतो. पुढे काय? पुढे आपल्याकडे ऑप्शन काय होतं? यू पासून एक्स सोडून आपण एक्स ठेवलं होतं. एक्सचा नेबर नाही आहे, व्हीच्या राईटला नाही आहे, इथं ठेवू शकतो. तर हे चुकलं, तर खालचं अगदी बरोबर आहे. डन. चलो, इमिजिएट राईट ऑफ व्ही कोण आहे? इमिजिएट राईट ऑफ व्ही त्या ठिकाणी टी असायला पाहिजे. नेक्स्ट होम फॉर्मेशन सेट इमिजिएट अपोजिट टू एक्स. एक्स 1 2 3 व्ही तुमचा यायला पाहिजे. ठीक आहे, आपण चुकलो होतो इथे, इमिजिएट राईटने नेबर लिहिलो होतो. मला सांगा किती पर्सन आहेत बिटवीन एस अँड वेन लेफ्ट ऑफ काउंट ऑफ वाय. वायच्या लेफ्टनी एसपर्यंत 2 लोक आहेत त्या ठिकाणी. नेक्स्ट पुढे मला सांगा व्हॉट इज द पोझिशन ऑफ डब्ल्यू रिस्पेक्ट टू झेड. डब्ल्यूचा पोझिशन काय आहे विथ रिस्पेक्ट टू झेड? सेकंड टू द राईट, सेकंड टू द राईट. यस. पुढे नेक्स्ट मला सांगा ट्रू कोणता आहे? एक पर्सन आहे यू आणि एक्समध्ये वेन काउंटेड टू द लेफ्ट ऑफ यू. अगदी बरोबर आहे. ऑल स्टेटमेंट ट्रू आहेत का? झेड सेकंड टू द राईट ऑफ व्ही म्हणलाय. झेड सेकंड टू द राईट ऑफ व्ही नाही, ओनली 1 बरोबर आहे. नेक्स्ट चलो इथं काय सांगितलं आता? 2011, 13, 16, 19 मध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे लोक आहेत. 2 महिने आहेत, प्रत्येकाचं वेगळं वेगळं मंथ आहे. ठीक आहे, चलो. जानेवारी और सप्टेंबर 4 मंथ्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. 8 लोक आहेत, 1 2 आणि किती आहेत टोटल? 2 महिने आहेत. ठीक आहे. 2011, 2013,
2016 आणि पुढं आहे 2019. ठीक आहे. प्रत्येकमध्ये 2-2 त्या ठिकाणी मंथ आहेत. कुठले कुठले? जॅन आणि सप्टेंबर. जॅन, सप्टेंबर, जॅन, सप्टेंबर, जॅन, सप्टेंबर. क्यू लीड एंट्री 3% आफ्टर पी बट ऑन द लीप इयर. लीप इयरमध्ये क्यू करतोय क्लिअर. एकतर क्यू इथं, एकतर क्यू इथं. 3% आफ्टर म्हणलंय तर 2चा गॅप पी इथं असायला पाहिजे. इथं पी यायला पाहिजे. ओके. ओनली 1% बिटवीन एस अँड पी. एस अँड पी मध्ये 1% आहे. पी आणि क्यू, एस आणि एस. पुढे काय? हू डिड नॉट क्लिअर द इंटरव्ह्यू आफ्टर एस. एसच्या नंतर नाही तर एसच्या वरती त्या ठिकाणी आहे, तर हे तुमचं ऑप्शन चुकलं. बोथ आर अँड एस क्लिअर इंटरव्ह्यू सेम मंथ बट ऑन विथ 3 इयर डिफरन्स. अच्छा, आर आणि एसचा सेम मंथ आहे, 3 सालचा डिफरन्स आहे. अच्छा, सेम मंथ आहे म्हणजे 3 वर्षाचा डिफरन्स. 14, 15, 16. ओके, इथं येऊ शकतं. यस तुमचा इथं येऊ शकतो. वरती नाही. 12, 13 नाही आहे. इथं मला ठेवावं लागेल कोणाला? आरला. सेम मंथ आहे. ओके, इथं ठेवलंय तर इथे सेम मंथ तुमचा जानेवारीमध्ये पी ऑप्शनमध्ये अवेलेबल 17, 18, 19 इथं आहे. चलो आर इथं ठेवता येतं. पुढे पुढे काय सांगितलंय? ॲज मेनी पर्सन क्लिअर्ड बिफोर आर इज आफ्टर व्ही म्हणलंय, तर खाली इथं व्ही 2, 1, 2 तुमचं व्ही इथं यायला पाहिजे. टी अँड डब्ल्यू क्लिअर सेम इयर. टीचा आणि डब्ल्यूचा सेम इयर यायला पाहिजे. माझ्या अकॉर्डिंग टी आणि डब्ल्यूसाठी ही एकच जागा आहे. यू डिड नॉट क्लिअर इंटरव्ह्यू इन सेम मंथ ॲज डब्ल्यू. सेम मंथला नाही करणार. यू इथं, तर इथं तुमचा कोण नाही आहे. यू डिड नॉट क्लिअर सेम मंथ ॲट डब्ल्यू. डब्ल्यू सोबत आपल्याला ठेवायचं कोणाला? टीला. हे तुमचं अगदी बरोबर आलं. चलो मला सांगा सप्टेंबर 2011 मध्ये कोण आहे? सप्टेंबरला तुमचा पी यायला पाहिजे. नेक्स्ट. क्लिअर्ड बिफोर वी 2 लोक आहेत त्या ठिकाणी. नेक्स्ट. पुढे काय? इन विच ऑफ द मंथ अँड इयर डिड डब्ल्यू क्लिअर द इंटरव्ह्यू. डब्ल्यू तुमचा 2019 आणि सप्टेंबर. 19, 2 सप्टेंबर. चलो नेक्स्ट. क्लिअर्ड इन द सेम इयर ॲज व्ही. व्ही सोबत एस त्या ठिकाणी यायला पाहिजे. नेक्स्ट. पुढे काय सांगितलंय? अजून आपल्याकडे बराचसा वेळ आहे. विच द फॉलोइंग स्टेटमेंट टू अकॉर्डिंग द फायनल अरेंजमेंट. ओनली 5% क्लिअर इंटरव्ह्यू आफ्टर एस. एसच्या नंतर 1, 2, 3, 4 लोक आहेत. डब्ल्यू क्लिअर इंटरव्ह्यू 2% आफ्टर यू म्हणलंय. डब्ल्यू क्लिअर्ड 2% आफ्टर यू नाही. नॉट मोर दॅन 2% क्लिअर इंटरव्ह्यू बिफोर एस. नॉट मोर दॅन 2. 3 आहेत. ॲज मेनी पर्सन क्लिअर बिटवीन पी अँड टी. पी आणि टीमध्ये किती लोक आहेत? 1, 2, 3, 4. तेवढेच आर आणि बीमध्ये पाहिजे. 1, 2 नाही. ऑल आर फॉल्स. सगळे चुकीचे. चलो नेक्स्ट. अच्छा, हे क्वेश्चन आहे. करायचं का? नंतर करू आपण. चला पहिल्यांदा आपण पझल बघूयात. पझल आहे का आपल्याकडे अजून? अच्छा, चलो पझल आहे. 10 लोक टोटल आहेत. पेंटागॉन शेपमध्ये बसलेले आहेत. ओके, तर फेसिंग टेबल 5% कॉर्नर, 5% मिडल ऑफ द केस. ठीक आहे. ओके. टी सीट थर्ड टू द लेफ्ट ऑफ यू म्हणलंय, तर इथं त्या ठिकाणी पीला ठेवायचं आहे. नेक्स्ट. टी सीट विजट राईट ऑफ पी म्हणलंय, तर टी जो आहे विजट राईट ऑफ पी असायला पाहिजे. हू डज नॉट सिट थर्ड टू द राईट ऑफ एस. कोण? पी जो आहे थर्ड टू द राईट ऑफ एस नको आहे. ठीक आहे, हे बिलकुल पॉसिबल नाही आहे. 4 लोक आहेत बिटवीन टी आणि एक्स. इथं आपण टी आणि एक्समध्ये 4 लोक आहेत. 1% बिटवीन एक्स अँड डब्ल्यू. हु इज नॉट इन इमिजिएट नेबर ऑफ यू म्हणलंय. ओके, तर मला वाटतं की क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला इथे बराचसा वेळ आहे. ओके, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 1 आणि 2. काय दिलंय? यूच्या राईटला 2 सोडून तुम्हाला पी ठेवायचं आहे. पीच्या राईटला टी सांगितलंय. ओके, टी पासून 4 सोडून ठेवायचं आहे. पी टी 1, 2, 3, 4 इथं एक्स येणार आहे. बरोबर आहे. नंतर 1, 2, 3, 4 इथं तुमचं एक्स येणार आहे. म्हणजे सगळे टूटच ठेवा एक्स येणार आहे. एक्स जो की डब्ल्यूचा नेबर नाही आहे. ठीक आहे. इथं नाही आहे तर तुमचा डब्ल्यू इथं यायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? डब्ल्यू आपण इथं पुट केलं. पुढे काय सांगितलंय? 2 लोक आहेत व्ही आणि डब्ल्यूमध्ये. 1, 2 व्ही पॉसिबल नाही आहे. 1, 2 व्ही इथं यायला पाहिजे. पुढे वाय इज इमिजिएट लेफ्ट ऑफ व्ही. वाय व्हीच्या इमिजिएट लेफ्टला पाहिजे. वाय इमिजिएट लेफ्ट ऑफ व्ही. ओके, नेक्स्ट. यस वाय सीट अपोजिट टू क्यू म्हणजे मध्ये 4 लोक आहेत. 1, 2, 3, 4 क्यू यायला पाहिजे. यस इज ऑन द मिडल ऑफ द साईड. यस जो आहे तो मिडल ऑफ द साईड असायला पाहिजे. इथं यस नाही आहे, तर आता यसचा जागा काय येणार? यस तुमचा इथं नाही आहे. यस तुमचा इथं नाही आहे. यस जर इथं नाही आहे तर यसचे 2 जागे येणार आहेत. आता 2 कुठं? अच्छा, यू आहे ना इथं. यस ठेवा. यस तुमचा कुठं आहे? यस ऑन द मिडल साईड. हे मिडल, हे मिडल, हे मिडल झालं. हे पण मिडल आहे आणि हे पण मिडल आहे. चलो, हाऊ मेनी पर्सन सिट बिटवीन एस अँड आर. एस आणि आरमध्ये किती लोक आहेत? आर मला वाटतं राहिलेलं आहे 1, 2, 3, 4 आहे टोटल. 4 लोक टोटल आहेत. मोर दॅन 3. आर आपण ठेवला नाही ना. चलो नेक्स्ट. व्हॉट इज द पोझिशन ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एस. सेकंड राईट. सेकंड राईट. ओके, नेक्स्ट. पुढे काय सांगितलं बघा. हाऊ मेनी पर्सन सिट बिटवीन व्ही अँड क्यू. व्ही अँड क्यूमध्ये किती लोक आहेत? वेन काउंटेड टू द राईट ऑफ व्ही. 1, 2, 3 लोक आहेत टोटल. तर ऑप्शन तुमचा 3 यायला पाहिजे. ए इज द राईट आन्सर. आता मला सांगा डब्ल्यू पी. डब्ल्यू पी. पी नंतर तुमचा एक्स आहे. एक्स नंतर तुमचं आर आहे. आर तुमचं चुकीचं आहे कारण की ते वेगळ्या साईडला आहे. अच्छा, होम द फॉलोइंग पर्सन सिट ऑन द मिडल ऑफ द साईड. मिडलला कोण होतं इथे? मिडलला यस आहे. ठीक आहे. एस पी आहे का? यस. ओके, क्यू आहे का? नाही. तर तुमचं पी इज द राईट आन्सर. चलो नेक्स्ट. अच्छा, ओके, ह्याला नंतर बनवता येते. अच्छा, अजून काय दिलेलं आहे? एक चांगलं आपल्याकडे कंडिशनसाठी दिलेलं आहे. आपल्याकडे अजून पण 7 मिनिटाचा वेळ आहे. चलो, काय सांगितलं इथे? गिव्ह हॅपी बॉल अँड इथं आहे बॅट.
पुढे काय सांगितलं नेक्स्ट? पुढे आहे सरफेस नवीन आहे, बॅट आलेला आहे, चेस्ट नवीन आहे, पुढे आहे तुमचं बुक, बुकसुद्धा नवीन आहे. ओके, नंतर काय सांगितलं आहे? आर्क बुक, आर्क नवीन आहे, ठीक आहे. आर्क नवीन आहे, बुक आलेला आहे, हॅपी आलेला आहे, वर्क त्या ठिकाणी आलेला आहे का? वर्क इथं आहे. ओके, पुढे काय सांगितलं नेक्स्ट? गिव्ह चेस्ट, गिव्ह काय आहे? गिव्ह इथं आहे, चेस्ट इथं आहे. पुढे हँड आले का? नाही, हँड नाही आहे. पुढे आहे तुमचं फॅमिली, फॅमिली आलाय का इथे? नाही आला. ठीक आहे, ओके. नेक्स्ट चला सगळे कोड लिहा. ADGMQE, पुढे आहे ET. नेक्स्ट काय बघा? YZYT, YZET, VS नवीन आहे, LM मला वाटतं पूर्णपणे नवीन आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पुढे काय सांगितलंय? GKSY, GK आहे का? नो. SY आहे का? GK सोबत SY, GM आहे, SY तर नाही आहे. LM आहे का? LM आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. लास्टला काय? ADVS, ADVS, VP आणि WX पण नवीन आहे. ठीक आहे, चलो. आता मला सांगितलंय कोड. व्हॉट इज द कोड फॉर QE? QEचा कोड काय? QEचा कोड कुठेच कॉमन नाही आहे, सो बॉल शुड बी द कोड फॉर दिस. चलो नेक्स्ट काय? व्हॉट इज द कोड फॉर चेस्ट बॅट? चेस्ट बॅट, चेस्ट इथं आहे. चेस्टचा कोड मला सांगता येतं का? अच्छा, ऑप्शनमध्ये आहे. चलो, चेस्टचा कोड सांगता येतं का? चेस्टचा कोड आहे VS सोबत आपल्याला विचारलंय बॅटचा कोड. बॅटचा कोड काय? ET. सो VS आणि ET कुठं आहे? VS आणि ET. चलो, फर्स्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द कोड फॉर VP? VPचा कोड काय? सांगता येत नाही. हँड आणि फॉर्म आहे, सो कॅनॉट डिटरमाइन. हँड आणि फॉर्म दोन्ही आहेत का? हँड आणि फॅमिली दोन्ही आहेत. चलो नेक्स्ट. व्हॉट इज द कोड फॉर वर्क? वर्क त्या ठिकाणी हॅपीचा कोड GKM आहे. वर्क आणि हॅपी, वर्क आणि हॅपी कुठे आहे बघा इथे? वर्क कुठं आहे? वर्क इथं आहे. ओके, वर्कचा कोड काय? GK आहे, तर SK कोड असला पाहिजे कुणाचा? आर्कचा. मला पुढे 100% काय विचारलं असेल? 100% मला विचारलं असेल कुणाचा कोड इथे? अच्छा, SY रिप्रेझेंट. GKचा कोड आहे GK आहे. SK कोड तुमचा कोणाचा असायला पाहिजे? आर्कचा कोड असायला पाहिजे. पुढे SY आणि AD, SY आणि AD. SY कुठे आहे रे? SY किधर है? SY तर पूर्णपणे नवीन आहे. ADचा कोड काय? 2चा गॅप आहे, म्हणजे गिव्ह असायला पाहिजे. गिव्ह तर कन्फर्म आहे. गिव्हचा ऑप्शन कुठे कुठे आहे बघा? गिव्ह आणि आर्क. SY आहे का ते? जे मी 2 नंबरला लिहिलं SY आहे, राईट. गिव्ह आणि आर्क. चलो, ऑलमोस्ट सगळे बनले. आता जे नाही बनले त्याला आपण सॉल्व्ह करूयात. ठीक आहे, चला. हा क्वेश्चन तुमचा बऱ्यापैकी आहे. आता ह्याला आपण अटेम्प्ट करूयात. मला सांगा त्या ठिकाणी हाऊ मेनी सच कॉन्सोनंट आर इन द गिवन सिरीज? इच ऑफ इज इमिडिएटली फॉलोड बाय सिम्बॉल. कॉन्सोनंटच्या नंतर सिम्बॉल पाहिजे. सिम्बॉलच्या अगोदर कॉन्सोनंट आपण चेक केलं तर पण काय अडचण नाही आहे. सिम्बॉलच्या आधी कॉन्सोनंट एक, सिम्बॉल नाही. सिम्बॉलच्या आधी कॉन्सोनंट नाही आहे. सिम्बॉलच्या आधी कॉन्सोनंट 2, सिम्बॉल नाही. ओन्ली 2 तुमचं ऑप्शन असायला पाहिजे. 2 इज द राईट. नेक्स्ट. आता मला सांगा हाऊ मेनी कॉन्सोनंट आर देअर टू द राईट ऑफ 1? 1च्या राईटला एकच कॉन्सोनंट आहे. 1च्या राईटला एकच आहे, सो ऑप्शन काय तुमचा? 1 यायला पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज 10 टू द राईट ऑफ 15th फ्रॉम द लेफ्ट हँड म्हणलंय. 15th फ्रॉम द लेफ्ट हँड. आता मला सांगा लेफ्ट हँडपासून काउंट करायचं आहे, तर ॲड केलं तर 25वा एलिमेंट आपल्याला काढायचं आहे. 4 आणि 4 8 आणि 4 12 आणि 4 16 17 18 19 20 21 22 23. नाही यार, 10th टू द राईट ऑफ 5th लेटर. अरे यार, 15वं काढायचं आपल्याला. 4 आणि 4 8 8 आणि 4 12 13 14 15. तर तुमचा आन्सर बी यायला पाहिजे. नाही आहे का? 10th टू द राईट ऑफ 5th लेटर. 10 राईट आणि 5 लेफ्ट हँडपासून 15 यायला पाहिजे. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. तर बी ऑप्शनमध्ये काय नाही आहे. एलिमेंट 10th टू द राईट ऑफ 5th लेटर. अच्छा, 5th लेटर. ओके, 1 2 3 4 5 ह्याच्यात 10th राईटला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सो 7. अच्छा, ओके, चलो, काय नाही, होत असतं मिस्टेक कधी कधी. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट एक्झॅक्टली बिटवीन 7th एलिमेंट फ्रॉम द राईट हँड? 7th फ्रॉम द राईट हँड. सो 4 5 6 7. ओके, आणि पुढं काय? 9th एलिमेंट फ्रॉम द लेफ्ट हँड. 4 5 6 7 8 9 ह्यांचा मिडलला इथून 2 गेले, इथून 2 गेले. स्टार तुमचा यायला पाहिजे. स्टार इज द राईट आन्सर. ठीक आहे, चलो. आता 71वं काय आहे इथे? ठीक आहे, 71वं करायचं का हे क्वेश्चन करायचं? मला वाटतं की अजून हे राहिलं ना, 90th क्वेश्चन राहिलंय. फॉर द फॉलोइंग आर लाईक, ओके, U5 आणि डॉलर. ठीक आहे. M0 स्टार आहे. ठीक आहे. A4 आणि हॅश बरोबर आहे. चला, इथंपर्यंत काय अडचण नाही आहे. आता VN हे पण बरोबर आहे. मला वाटतं Z1 हॅश पाहिजे. Z1 आणि अँड सगळे बरोबर आहेत यार. U5 डॉलर. ठीक आहे. MO स्टार बरोबर आहे. A4H
A4 आणि अच्छा इथं हे ऑप्शनमध्ये येतं. चलो नेक्स्ट. अच्छा सगळं आलं. 96ला काय म्हणलं बघा इथे. 96मध्ये आहे 37659843. 2 सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम ऑल ऑड डिजिट. ओके. 5, 1, 3, 7 इथं आहे 2. 1 यायला पाहिजे इथं 1 अँड 1 ॲडेड टू द इव्हन डिजिट. 7, 9 आणि 5. ओके. विच ऑफ द फॉलोइंग डिजिट थर्ड स्मॉल डिजिट इन द न्यूली फॉर्म. थर्ड स्मॉलेस्ट म्हणलंय. 1 मला वाटतं हे 2 तरी स्मॉलेस्ट आहेत. 3 यायला पाहिजे. थर्ड स्मॉलेस्ट डिजिट 1, 3, 5. 1, 3, 5. 5 ऑप्शन आहे का इथे 1 पण आहे 3 पण आहे. न्यूली फॉर्ममध्ये थर्ड स्मॉलेस्ट डिजिट 1, 3 आणि 5 आहे. तो 5 तुमचा आन्सर पाहिजे. चलो नेक्स्ट 71वा ट्राय करू आपण, बघू बनतं का. ए मॅन फेसिंग ईस्ट मूव टुवर्ड्स हिज लेफ्ट. फेस ईस्टमध्ये करतोय तर लेफ्टला चाललेला आहे. किती 5-7 मीटर. ठीक आहे इथून 7 मीटर गेला अँड रिचेस पॉईंट क्यू अँड टेक अ लेफ्ट टर्न 6 मीटर. इथून तो 6 मीटर गेला आणि रिचेस पॉईंट. देन ही टेक्स लेफ्ट टर्न अँड टेक अ लेफ्ट टर्न अँड 10 मीटर टू रीच पॉईंट. 7 इथे आणि पुढच्या आणखीन 3 मीटर गेला तर तो पॉईंट एसला पोचला. फ्रॉम एस ही मूव्स 5 मीटर टू वेस्ट म्हणजे इकडे टू द रीच पॉईंट आर. 5 मीटर गेलेला आहे पुढे. विच इज 5 मीटर नॉर्थ ऑफ पॉईंट टी म्हणले तर हे 5 मीटर नॉर्थ ऑफ टी असायला पाहिजे. टी विथ रिस्पेक्ट टू क्यू. इथं काय येतं ईस्ट वेस्ट नॉर्थ आणि साऊथ तर हे तुमचं साऊथ वेस्ट असायला पाहिजे. साऊथ वेस्ट. ओके. पुढे काय सांगितलंय शॉर्टेड डिस्टन्स पी अँड आर. पी आणि आरचा शॉर्टेड डिस्टन्स. एक सेकंड यार मी आर लिहायला विसरलो का इथे. रिचेस्ट पॉईंट आर म्हणले पी आणि आर हे मला वाटतं 10 आहे हे 5 आहे तर 100 आणि 5 125 तर तुमचा यायला पाहिजे 125 मीटर. आय होप नाही 125 नाही येणार यार. 5 रूट 5 येतं वाटतं. 25 नाही 5 रूट 25 येतं. 25 5 16 बरोबर आहे का. नो यार हे आहे. येस बरोबर आहे. बरोबर आहे ना. 125 जर लिहिलं तर 25 5 16 तर रूट 5 तुमचा आन्सर यायला पाहिजे. आय होप सगळे अटेम्प्ट केलेत मी. एकदा चेक करूयात सबमिट करून किती याचं माझा स्कोर आलेला आहे. आय होप सगळे बरोबर असायला पाहिजे. मे बी काय सिली मिस्टेक असू शकतात. चलो 2 चुकले. इट्स ओके यार काय अडचण नाही. कधी कधी चुकतात. काय चुकलेत आपण ते पाहूयात. मला वाटतं काहीतरी सिली मिस्टेक असायला पाहिजे नाहीतर असं चुकत नाहीत कधी. अच्छा 75वा चुकलं. ओके. एक सिलॉग चुकला. एक चुकलं. अच्छा इथं काय चुकलं बघू आपण. हाऊ मेनी सच कॉन्सोनंट आर देअर गिव्हन सीरीज इट इज इमिडिएटली फॉलोड बाय सिम्बॉल. कॉन्सोनंटच्या नंतर सिम्बॉल पाहिजे. कॉन्सोनंट आणि सिम्बॉल. ओके मी ह्याला कन्सिडर केलं वाटतं. कॉन्सोनंटच्या नंतर सिम्बॉल पाहिजे. सिम्बॉलच्या आधी चालतं. सिम्बॉलच्या आधी नाही आहे. ओके. हां इथं आहे. इथं आहे का कॉन्सोनंट नंतर सिम्बॉल. कॉन्सोनंट नंतर हां एकच पेर बनतो हा. एकच पेर आहे. चुकून मी 2 दिलं आणि एक चुकलं काय 75वा. 75वा चुकलं इथं असं. काय चुकलं आपण बघूयात. ओन्ली व्हाईट फॉरेस्ट म्हणलंय. ठीक आहे. नो फॉरेस्ट इज अ वर्ड म्हणलंय. ओके. पुढे काय ऑल वर्ल्ड इज अ वाईल्ड म्हणलंय. ठीक आहे. ऑल व्हाईट कॅन बी वाईल्ड. ऑल व्हाईट हां मी कन्फ्युजन झालो होतो इथे. ऑल व्हाईट कॅन बी वाईल्ड. ऑल व्हाईट जे आहेत ते वाईल्ड बनू शकतात का. ऑल हां हे येऊ शकतात. पहिलं पॉसिबल आहे. सम वाईल्ड बिंग अ नॉट इज अ पॉसिबिलिटी म्हणलंय. सम वाईल्ड बिंग अ नॉट फॉरेस्ट. ऑलरेडी हे नाही येणार आहे. कसं पॉसिबल बनणार तर ओनली वन नाही. कसं काय मी इधर केलं मला माहित नाही. पण हां ठीक आहे चांगला स्कोर आहे. मला असं वाटतं की तुम्ही पझल पाहू शकता. हा पझल त्या ठिकाणी माझा 1 मिनिटात बनला. 1 मिनिट 13 सेकंडमध्ये पझल बनला. ठीक आहे. पुढचा पझल किती बनतोय. पुढचा पझलला 3 मिनिटं लागलं. का लागलं इथं हां इथं थोडंसं मला वेळ लागलं. विच इज लागायला नाही पाहिजे. का कारण की आपण एक कंडिशन होतं वायचा नेबर टी नाही म्हणलं होतं. इथं बघा उत्तर कंडिशन दिलेलं आहे. एक्स इज निदर नेबर ऑफ एक्स नॉर व्ही म्हणलंय. इथं पास्टमध्ये काय वाचलं वायचा नेबर एक्स नाही असं मी वाचलं. पण हे बरोबर होतं. इथं काय होतं इमिजिएट राईट ऑफ व्ही नाही म्हणलंय. तर व्हीच्या राईटला वाय ठेवायचं नाहीये म्हणून मला पझल 2दा बनावं लागलं. इथं जरा स्टक झालो. पण बेसिकली कंडिशन रायटिंगमध्ये मिस्टेक झालं. अदरवाईज हा क्वेश्चन आपण नीट बनवला असता. तर मला असं वाटतं की हा चांगला अटेम्प्ट आहे. तुम्ही पाहू शकता की फक्त मी वेस्ट किती केलेलं आहे 1 मिनिटं वेस्ट केलं आहे. सगळा टाईम मी प्रॉपर युटिलाइज केलेला आहे क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी आणि लवकर आपण 3 सेकंदाच्या अगोदर क्वेश्चनला अटेम्प्ट करून त्या ठिकाणी एंड केलं होतं. ठीक आहे. चलो तर भेटूयात आता पुढच्या मॉकमध्ये. ॲक्युरेसी माझे 94% आहे. ठीक आहे. चलो बाय टेक केअर आणि कसा वाटला नक्की मला त्या ठिकाणी सांगा एकदा कमेंट करून. बाय.